नमस्कार. सध्या कापसाच्या बाजारात मोठी तेजी आली आहे आणि भाव चांगलेच वाढले आहेत. पण यामुळे प्रत्येक शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. आता विकावं की थांबावं? तर यामागे बाजाराची एक दाबलेली स्प्रिंग आहे. चला तर मग यामागचं नेमकं गणित काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हे आकडे बघा. 8,200 रुपये प्रति क्विंटल. महत्वाच्या बाजारपेठांमध्ये भाव एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. खरं तर हे आकडे एक मजबूत तेजी दाखवतायत. ही बातमी नक्कीच उत्साह वाढवणारी आहे, पण याच आकड्यांमुळे तो महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे ही जी दरवाढ झाली आहे ती बघून प्रत्येक कापूस उत्पादकाच्या मनात एकच प्रश्न आहे की आत्ता विकून टाकायचं आणि आलेला नफा पदरात पाडून घ्यायचा की की अजून थांबायचंय. यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो का, हा निर्णय घ्यायचा कसा? या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की ही तेजी आली तरी का. बाजारात असं नेमकं काय घडतंय की दर इतके वाढत आहेत? चला यामागची कारणं शोधूया. सध्याची बाजाराची परिस्थिती समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. असं समजा की बाजारात एक मोठी स्प्रिंग आहे आणि ती वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी पूर्णपणे दाबलेली आहे आणि आता ती भावांना वरच्या दिशेने फेकण्यासाठी तयार आहे. आता ही स्प्रिंग दाबली कशी जाते ते पाहूया. म्हणजे वरच्या बाजूने आहे सरकारचं धोरण आणि खालच्या बाजूने आहे बाजारातला पुरवठा. वरून सरकारने 11% आयात शुल्क लावलाय, त्यामुळे बाहेरचा कापूस महाग झालाय. आणि इकडे देशात काय झालाय तर उत्पादनात प्रचंड घट झालीय, म्हणजे पुरवठा कमी झालाय. आता बघा, वरून दाब आणि खालून दाब या दोन्हीमुळे भावांना वर उसळी घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. तर मग ही दाबलेली स्प्रिंग नक्की आहे तरी काय? जरा खोलात जाऊन बघूया, कारण पुढचे दर काय असतील याचं सगळं रहस्य इथेच दडले. तर बघा, ही स्प्रिंग दाबण्यामागे 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयात शुल्क. 1 जानेवारीपासून सरकारने 11% ड्युटी लावली आहे, त्यामुळे बाहेरून येणारा स्वस्तातला कापूस थांबला. आता साहजिकच यामुळे काय झालं तर दुसरं कारण समोर आलं. देशातल्या गिरण्यांना आता इथलाच कापूस खरेदी करावा लागतोय, म्हणजे मागणी वाढली. तिसरं कारण म्हणजे उत्पादनातच घट झाली आहे. आणि चौथं म्हणजे CCI, म्हणजे भारतीय कापूस महामंडळ रोज जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त गाठींची खरेदी करतंय. म्हणजे बाजारात जो काही कापूस आहे तोही कमी होतोय. बघा कसं सगळं जुळून आलंय. बरं, ही सगळी झाली कारणं. पण याचा परिणाम म्हणून सध्या बाजारात आकडे काय बोलतायत ते पाहूया. आणि इथे बघा, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडलीय. बाजारातला जो भाव आहे तो सरकारने ठरवलेल्या किमान आधारभूत किमतीच्या म्हणजे MSPच्या वर गेलाय. MSP आहे 8,110 रुपये आणि बाजारभाव आहे 8,200. म्हणजे बाजारातली तेजी इतकी आहे की ती सरकारी हमी भावाच्याही पुढे गेलीय. हे खूपच सकारात्मक चिन्ह आहे. आता ही आकडेवारी बघा, यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये. जे छोटे स्थानिक बाजार आहेत किंवा लहान जिनिंग्स आहेत तिथे भाव साधारण 7,500च्या आसपास आहेत. पण मोठ्या बाजार समित्यांमध्ये मात्र भाव 8,200 पर्यंत पोहोचले आहेत. आणि खंडीचा भाव जो मोठ्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो तो एका दिवसात 300 रुपयांनी वाढलाय. यावरूनच कळतंय की बाजारात मोठ्या खरेदीदारांकडून किती जास्त मागणी आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की तेजी का आली आणि सध्याचे भाव काय आहेत. आता या सगळ्या माहितीच्या आधारावर सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. विक्रीची रणनीती काय असावी? यावर बाजार तज्ज्ञांचं म्हणणं अगदी स्पष्ट आणि सोपं आहे. पहिली पायरी, थांबा. आत्ताच्या भावात कापूस विकायची अजिबात घाई करू नका. आणि दुसरी पायरी, वाट पहा. कारण तेजीचा हा ट्रेंड पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाईत विकण्यापेक्षा धीर धरणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. तर मग थांबायचं म्हणजे कुठपर्यंत? तर विश्लेषणकांच्या मते भाव लवकरच 8,500चा टप्पा गाठू शकतात आणि जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 9,000चा आकडाही दिसू शकतो. तर हे 9,000चं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही. पण थांबा, सगळं काही इतकं सोपं नाहीये. या तेजीच्या वातावरणात एक मोठा धोकासुद्धा लपलेला आहे आणि कोणताही निर्णय घेण्याआधी तो धोका काय आहे हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि तो धोका आहे सरकारी धोरणात होणारा बदल. आता बघा, कापसाचे भाव वाढल्यामुळे कापड उद्योगाचं बजेट कोलमडलंय. त्यांना हा महागडा कापूस परवडत नाहीये. त्यामुळे ते सरकारवर प्रचंड दबाव आणतायत की हे जे 11% आयात शुल्क लावलंय ते रद्द करा. आणि जर सरकारने त्यांचं ऐकलं आणि हे शुल्क काढून टाकलं तर काय होईल? स्वस्त परदेशी कापूस बाजारात येईल आणि आता जे भाव वाढले आहेत ते तितक्याच वेगाने खाली कोसळू शकतात. चला तर मग सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पटकन आठवूया. भाव वाढले आहेत कारण 11% आयात शुल्क आणि बाजारात कापसाचा तुटवडा. भावांनी हमी भाव ओलांडलाय, जे चांगलं लक्षण आहे. तज्ज्ञांचा सल्ला आहे की 9,000च्या लक्ष्यासाठी थांबावं.
पण सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे आयात शुल्कावर सरकार आपलं धोरण बदलू शकतं. या एका गोष्टीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. बाजारात संधी नक्कीच आहे, पण त्यासोबत धोकाही आहे. तेजीचा कल दिसतोय, पण जेव्हा बाजार अपेक्षेप्रमाणे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल तेव्हा काय करायचं ह्याची योजना तयार आहे का? कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे.